चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपला वचनांचा अभ्यास चाललेला आहे. त्यातलं सत्पुरुषांचं सर्वांच्या सारखंच प्रेम असतं हे पाहिलं. आता 18वं वचन थोडक्यात आज बघूया वेळेच्या मर्यादेमध्ये. परमार्थात दंभ आला की तो प्रपंचच झाला असं याच्यावरून लगेच आपल्या लक्षात येईल की प्रपंच दंभाचा असतो. प्रपंच दंभच आहे. प्रपंचामध्ये दंभाशिवाय तसं चालणार पण नाही. प्रपंच दंभाचाच आहे. तेव्हा आपण पाहिलंय की ह्याबद्दल एकदा दंभाबद्दल एकदा एक प्रश्नोत्तरामध्ये येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला सगळा खुलासा केला आहे तसा बऱ्यापैकी. त्यामुळे त्यात काही जात नाही. एकदम दंभ म्हणजे आपल्यासमोर खोटेपणा आहे, हिपोक्रसी आहे, आपल्या साध्या भाषेत शो बिझनेस म्हणतात ते आहे थोडक्यात. तर ते जे सगळं आहे बरं कळायला बरं पडतं जर. तर ते जे आहे ते आहे. तर हे जर हा दंभ प्रपंचाचा भाग आहे असं म्हणले महाराजांनी सुद्धा, आपण प्रवचन वाचता आहात, बारकाईनं वाचता आहात, त्यामुळे दंभाबद्दल त्यांनी म्हटलंय की दंभ हा मनाचा धर्म आहे. आपण परवा ज्ञानेश्वरीत पाहिलं की इकडची बातमी तिकडे न जाऊ देण्या इतपत किंवा तिकडे खरं काय चाललंय ते आपल्याला कळू न देण्या इतपत मनाचा कार्यक्रम सुरू आहे. मनासाठी शक्ती आहे. इथे जर काही आग असेल आणि तिला बोट लागलं तर भाजतं. त्याच्यामध्ये भाजत नाही असं सांगण्याची कुठली यंत्रणा नाही. शरीराच्या ज्या बाकीच्या यंत्रणा आहेत ना ते व्यवस्थितपणे काम करतात. ते दंभाचा भाग नाही कुठे. ते कापलं की रक्त येणार इतकं सरळ यंत्रणा काम करते. म्हणजे कसे शरीराचे धर्म आहेत ते बघण्यासारखं आहे. शरीराचे धर्म आणि मनाचे धर्म असा महाराजांच्या प्रवचनामध्ये विषय आहे, पण तो आपण अभ्यासला असेलच. मनाकडे ही शक्ती आहे की ते तसंच आहे असं नाही असं भासवण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. चांगल्या अर्थाने पण आहे, वाईट अर्थाने पण आहे. त्यातलं महाराज म्हणले जरुरी पुरता दंभ प्रपंचात आवश्यक आहे. महाराज फार म्हणजे अगदी ह्यानं सांगतात की सांभाळून, व्यवहार सांभाळून, त्यातल्या अडचणी माणसांच्या लक्षात घेऊन असं सगळं सांगतात. तर त्यामुळे त्यांनी म्हटलं की जरुरी पुरतं म्हणजे लोकव्यवहाराचं रक्षण व्हावं. साध्या भाषेमध्ये महाराज म्हणले हा मनाचा धर्म आहे हे गृहीत धराच. मनाचं जे ते मनाचं काम आहे ते करणार. धर्म याचा अर्थ अंगभूत असलेली गोष्ट त्याच्यामध्ये ती त्याचं काम आहे. तर मन हे असं आहे की जे ह्या दोन गोष्टी आहे ती नाही ती आहे असं दाखवू शकतं. हे त्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि ते त्याचा धर्म आहे. फक्त एवढंच आहे की त्यांनी असं म्हटलं की दुसऱ्याला फसवण्यासाठी तो नसावा. महाराजांच्या याच्याबद्दल प्रपंचातल्या दंभाबद्दलचं हे म्हणणं आहे. प्रपंचामध्ये तो दुसऱ्याला फसवण्यासाठी दंभ नसावा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि आपलं कल्याण साधण्यापुरता असावा. आपलं कल्याण साधायला सुद्धा थोड्याशा दंभाची माणसाला गरज आहे. तर जसं लोकव्यवहाराचं रक्षण करायला मनुष्य बाकीची गोष्टी करतो तसंच हे आहे. तर हे दंभाचं जे काम आहे ते परमार्थात मात्र नाही. प्रपंच साधा त्याचं महाराज म्हणायचं असं प्रपंच पाचांचा आहे. 5चा 50चा आहे, कोणाचा 500चा आहे, कोणाचा 5,000 5 लाख काय असेल ते होय की. तर त्याप्रमाणे तेवढ्या प्रमाणात त्याला बागावं लागतं. म्हणून तिथं ह्या दंभाचा संबंध येतो. एकाशी एक असं वागत राहावं लागतं. हे दंभाचा संबंध आहे ह्याची. पण हे प्रपंचाला लागू आहे. परमार्थामध्ये कुणाशीही संबंध नाही. खरं सांगायचं तर असतील तर एक स्वतः आणि आपले गुरु, एक किंवा परमेश्वर, काय देव, काय तुम्ही त्याला जे समजत असाल ते. नसेल तर आत्मस्वरूप. अगदी काही नको बाहेर जायला. आपला कशावर विश्वास नाही, उत्तम. पण स्वतःवर आहे ना, चालेल. मग तुम्ही स्वतः आणि तुम्ही हे दुसऱ्याशी संबंधच नाही. परमार्थामध्ये दुसऱ्याशी संबंध नाही. त्यामुळे दंभाची गरज नाही. तिथे आवश्यकताच नाही. जर आला तर माझ्याच मनाची ती मी केलेली, मनाने केलेली फसवणूक झाली. तर परमार्थात दंभ आला की प्रपंचाचं स्वरूप आलं. म्हणून परमार्थाला 4 माणसं लागत नाहीत. परमार्थाला मिरवणूक लागत नाही. परमार्थाला बाकीच्या गोष्टी लागत नाहीत. काही अवडंबर लागत नाही. खरं मूळतः त्याला कुठल्याही कशाची गरज नाही. तो त्याच्यावर अवलंबून नाही. एकटा मनुष्य एकटा असला आणि तो एकात असला म्हणजे त्याचा परमार्थच होतो. तो दुसऱ्यात गेला की त्याचा प्रपंच सुरू होतो. तो दुसऱ्यात जातो, तिसऱ्यात जातो, चौथ्यात जातो. तो 10 ठिकाणी जेव्हा जातो, स्थान म्हणून, माणसं म्हणून, विषय म्हणून, कशाही प्रकाराने, तेव्हा हे प्रपंचाचं काम सुरू झालं.
तर हे प्रपंच कसं काम करतो आणि परमार्थाची मूळ बैठक कशी आहे हे आपल्या फरक लक्षात आले म्हणजे तिथे दंभ आला की तो प्रपंच का होतो हे लक्षात येऊ शकेल. इथे फक्त एकाशी संबंध आहे, त्यामुळे त्याच्यात आत एक बाहेर एक करायचं काय कामच नाही. आपल्याला स्वतःशी जसं सत्य असत्याची मन केले ग्वाही म्हटलं की नाही संतांनी, ते आपल्याला स्वतःला माहिती आहे की सत्य की असत्य. आपण दुसऱ्याला हे सत्य असं भासू शकतो, दुसऱ्याला हे असत्य असं भासू शकतो, कारण ते मनाचं काम आहे, ते मन करेल. हे कदाचित प्रपंचाला काही वेळेला जरुरीचं असेल. हो, आपण मंडईत जातो, आता ते तत्वज्ञान राहू दे, आता आपण भेटूया. मंडईत जातं तर ते काय आपल्याला थोडंच सांगतात की ही भाजी 8 रुपये किलो आहे म्हणून, ते आपल्याला म्हणणार 12 रुपये, मग आपण म्हणणार 6 रुपये. असं कसं, सध्या काय भाव चाललेत, बाहेर किती आहे, आमकं आहे तमकं आहे, मग काय ते उन्हाळा आला अमकं झालं, अलीकडे काय परवडते का, महागाई किती वाढली, खूप चर्चा होणार आपली. म्हणजे आपली जेवढी उज्जत घालायची तयारी असेल तेवढ्या तो काय आपल्याला सरळ सांगणार नाही याची खरी किंमत किती. तो एवढंच पाहिजे की हा कितपत निगोशिएबल आहे, कितपत ह्याची तयारी आहे, तेवढा वेळ ती उजगा. मग बाजाराभाव, मग हे अमुक महागाई, मग पेट्रोल वाढलं, अमकं झालं, म्हणजे आता उतरले सध्या, पण ते काय दाखवत नाही तसं. उतरले वगैरे कोण सांगत नाही चटकन, ते एका रात्रीत वाढतं. उतरताना मग खूप रात्रीने उतरतं, असा अनुभव आहे आपला. ते त्यातलाच डब्बा आहे तो एक. जर ते एका रात्रीत चढतं, ते एका रात्रीत उतरतं खरं म्हणजे, पण ते उतरताना सावकाश सावकाश उतरतं. काय त्याचा गुणधर्म आहे कुणा ठाऊक. ते चढताना मात्र कसं आधीपासूनच थांबतं आणि एकदम 12ला एकदम चढतं, असं आहे ते, हो की नाही. त्याचं कसं गुणधर्म आहे बघा, तो दंभाचाच गुणधर्म आहे. नाहीतर नियम एकच आहे लागू, बदलले की बदलले, भाव बदलले, रात्री 12ला बदलले, 12ला बदलले, 1 वाजता आलेल्या माणसाला ते स्वस्त मिळालं पाहिजे, तसं नाही होणार ते अजून. म्हणजे आपल्याकडे जसं ते सर्क्युलर यायचे परिपत्रक यायचे आपल्याला नाही का म्हणण्याचं, तसं आहे ते. तर तिथे ते दंभाचं काम आहे, मिळालं त्यातल्या त्यात घ्या, असा प्रकार आहे इकडे. तर तसं तो मार्केटमध्ये गेल्यानंतर तो तसं नाही, तिथे दंभाने काम सुरू आहे. त्यामुळे तो खोटंच सांगितलेलं असतं त्याने. त्याला माहिती आहे की ही भाजी 7 रुपयाची आहे, पण तो कधी 7 रुपयाचे म्हणणार, तो 12 म्हणणार, मग 11 करणार, 10 करणार, मग हा इकडून 5 पासून 6 करणार. मग आता तुम्ही म्हणतायच तर मग आता इतक्या वर्षाचं गिऱ्हाईक वगैरे सगळं ते आपल्याला माहिती का, आता का आपण काय नवीन खरेदी करतोय का, किती डायलॉग असतो त्याच्यामध्ये. त्याचे सगळे ह्या नाही एक आनंद आहे, त्या नाही एक आनंद आहे, आणि दोन्ही मिळून शेवटी ते मूळ किमतीला येतं. त्यामध्ये दोघांनाही समाधान होतं, मी थोडी उतरली, मी थोडी चढून विकली, असं सगळा दंबत शेवटी बरं का. त्याला असं वाटतं कसं बसवलं, याला असं वाटतं कसं खाली उतरवलं, बरोबर. दोघे आनंदात. काय गंमतच आहे सगळे प्रपंचाची. याला खरा भाव कोणालाच माहित नाही खरं सांगायचं तर, काय कोणा. पण प्रपंचाचं असं काम आहे खरं. हे प्रपंचात दंभाचं म्हणजे कसं असतं की ह्याच्यातला खरं वस्तूचं स्वरूप कळलेलंच नाही, वस्तूचं काय किंमत आहे खरी हे यात कुठेही नाहीच आहे. फक्त सांगितली होती किती. आता सांगताना दंभाने खोटेपणानेच सांगणार, डोंगानेच सांगणार, ते मग काहीतरी वाढवून सांगणार. मग आपण हे असे काय बाजारात आहे काय, बाहेरच्या ठिकाणी चौकशा करणारी माणसं आम्हाला काय नवीन आहे का, तिथून सुरू करणार. ते 4 रुपयापासून ते 12 रुपयापासून असं ते कार्यक्रम चालू आहे. असं सर्व क्षेत्रात सर्व बाबतीत करावं लागतं प्रपंचात. त्याच्याशिवाय मंडईतनी भाजी घेऊन जो जाणार आणि किती रुपये, 12 रुपये 1 किलो टाकलेलं, आलात घरी कळलं आपल्याला काय ते प्रपंचात काय आहे ते. तिने आणले 12 रुपये म्हणले, मग तुम्ही काय केलं पुढे, मी घेतली. अशानच सगळं झाले म्हणले सगळं आमच्या प्रपंचात. अरे 12ला 10 तरी म्हणायचं नाही. म्हणजे तिथं दंभाशिवाय चालेल का. दंभा थोडस कल्याणापुरतं तो मनुष्य काय करतो हे ओळखून महाराज म्हणले, एखाद्याने मागितलं तर लगेच होय म्हणू नये, पण विचार करावा तो काय मागतोय, काय आपण देतो याचा विचार करावा असं म्हणले. म्हणजे इथे सगळं दंभाचं काम याच्यामध्ये. कारण खरं अधिक खोटं मिळून प्रपंच होतो, त्याचं कारण आहे. म्हणजे खरं अधिक खोटं मिळून प्रपंच होतो, नुसतं खरं नाही प्रपंचामध्ये, नुसतं खोटं पण नाही कोणाचं, खरं अधिक खोटं मिळून प्रपंच आहे. आपण बघा आपापले सगळे प्रपंच बघा, खरे अधिक खोटं मिळून ते प्रपंच आहे. त्यामुळे तिथे दंभाचा भाग थोडा गरजेचा आहे. त्याला त्याचा जो दंभ आहे, त्याचा जो खोटेपणा आहे तो काढण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागतं. तसं याला याचा खोटेपणा काढण्यासाठी याला करावं लागतं, मिळून ते कुठेतरी त्या भाजीच्या भावाला येत. असं सगळं चालू आहे. आणि हेच सांगितलं जातं. मंडईतली आपली घासाघीस बघितली म्हणजे प्रपंच कसा आहे आणि तो कसा लक्षात, म्हणजे आपण लक्षात घ्यायचा. आता याचाच सवय लागते माणसाला. अडचण ही आहे की असंच काहीतरी करायचं असतं, तेच तो गुरूंशी किंवा त्या भगवंताशी करायला जातो. तिथे अडचण. एका दशणीवर नाही का भागणार. नाही त्याला 2 करायला लागतील. तिथे पण काहीतरी असंच चालू आहे गोंधळ. नाही ते 3 करावे लागतील, ते 5 करावे लागतील. काय जे उपचार असतील, काय जे असेल ते सगळे हे 5 एका दर्शना केल्याशिवाय होणार नाही. 5 काय ते उपचार केल्याशिवाय होणार नाही. ते म्हणतात बघा इतकी आपली परिस्थिती नाही, बरं ठीक आहे आपण प्रयत्न करू. मग असं जर झालं तर ते परमार्थ वगैरे नाहीये काही, तो प्रपंचच आहे असं समजायला हरकत नाही. जिथे जिथे दंभाचा भाग येईल तिथे तिथे जो आपण इकडे टाकायला हरकत नाही. जे आपण जसे सॉर्टिंग करतो टाकतात इकडे तिकडे, तसं आता देखावा आला, डामडौल आला, हे सगळं जर आलं
तर ती परमार्थाचा काही संबंध नाही. परमार्थ शांत आहे अगदी. म्हणजे आपल्याकडे खूप थोडं उदाहरण आहेत. जे जमत नाही ते नाही म्हणतात, जे जमतं ते जमतं म्हणतात. ते परमार्थी माणसं आहेत सरळ. भाऊसाहेबांनी वयाच्या 92व्या वर्षी त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना आयुष्यभर ज्यांनी त्रयोदशाक्षरी नामाचा जप केलेला आहे, त्यांना 92व्या वर्षी ज्यावेळेला हे जमेन असं झालं, त्यावेळेला त्यांनी सरळ स्वच्छ सांगितलं की मला 13 अक्षरं उच्चारता येत नाहीत. 92व्या वर्षी. असं नाही माझं अखंड चालू आहे वगैरे, इथे दमन आहे. त्यांचं म्हणणं असे मला हे उच्चारणं जमत नाही. चालेल, कारण त्यांना तिथं तो शुद्ध खऱ्यापणाचा व्यवहार आहे तिथे. त्यामुळे तिथे तुम्हाला येत नाही हे चालेल. 13 अक्षरं मला उच्चारता येत नाहीत म्हणले भाऊसाहेब. तेव्हा महाराज म्हणले छान, काय हरकत नाही. आता आपल्याला ते अवघड आहे, तुम्ही नुसतं 3 अक्षरं श्रीराम म्हणलं तरी पुरे. हे कसं चालतं म्हणजे तिथे असं आहे व्यवहार कसा आहे ते मला. आणि ती माणसं अत्यंत साधी आहेत. तीच तात्यासाहेबांची पिढीत आहे. पुढे तात्यासाहेबांच्या पिढीत त्यांना क्रिकेटची आवड आहे, तर तात्यासाहेब म्हणजे हे आहे, अवतार आहे, अनुरूप अवतार आहे तो. अक्षरशः आत्मज्ञानी पुरुष आहे. पण क्रिकेट खेळायचं तर क्रिकेट खेळायला मुलांच्या बरोबर जातात सरळ. नाही तर आता मी आत्मज्ञानी पुरुष, मग ते मुलांच्यात कसं मी वावरायचं, मग लोक काय म्हणतील, माझी प्रतिमा वगैरे, ते सगळं प्रपंचाचं काम झालं. ते तसलं त्यांच्याकडे काय नाही. क्रिकेट खेळायची क्रिकेट खेळूया, कॅरम खेळायची आवड होती, पत्ते खेळायची आवड होती. असं झाली. पत्ते खेळताना एकदा दुपारच्या वेळेला 12:30ला डाव मांडला सगळ्यांनी 3 भिडूनी. आणि एक जण जेवत होते म्हणून हाक मारली बघा, आहे आठवणीत की अहो चला तुमच्यामुळं खोळंबले म्हणून लवकर जेवून या. त्यांना हाक मारली बघा. तर ती मंडळी त्यांच्या इथे मधल्या गायच्यात खोलीत, कोल्हापुरातली गोष्ट, तात्या तिथे आलेले असताना मंडळी मधल्या खोलीत कॉटवर पडल्या होत्या. दुपारची 12:30ची वेळ जेवण झाली. आणि त्यांनी ते ऐकलं की आता हे बसणार खेळत. ठीक आहे, तोही खेळायचा जिथं प्रपंच येतं ते ह्या खेळाचं काय. तर ठीक आहे, त्यात ते खेळात सहभागी व्हायला तयार आहेत उत्साहाने, त्यांच्याबरोबर, त्यांच्यापुरतं त्यांच्याबरोबर. कोणी महाराजांना भेटायला आला, कोणी शंका प्रश्न उत्तराला आला की ते आहे तसं खेळ टाकून जायला तयार आहेत. तेच तर आपल्याला शिकायचं आहे. तिथे सरळ सरळ आहे असं. नाहीतर मी हे पत्ते खेळत नाही म्हणत नाही इथे. पण पत्नीला असं वाटलं की यांना विश्रांती मिळत नाही. त्या म्हणल्या अहो त्यांना विश्रांती मिळत नाही, लोक सारखे त्यांच्या मागे राहतात, त्यांना जरा सुद्धा विश्रांती मिळत नाही, तर त्यांना झोपू देत जरा थोडा वेळ, आणि मग तुमचे काय ते एकदा डाव मांडा, असं मंडळी म्हणाल्या. ते तात्याने ऐकलं होतं. बाहेर हे भिडूला बोलवायचं चालू होतं. आता तो जो बोलवायला आला तो अडचणीत आला. आता ह्या तर असं म्हणाल्या की ह्यांना बोलू नका, त्यांना झोपून. आणि बरोबर आहे, ते खरंच आहे, लोक खूप द्राज आहेत. वेळी यायचं, बोलत बसायचं, हे करायचं, त्यांना सगळ्या शंका प्रश्न अडचणी विचारायच्या, सारखं ते बिझीच आहेत, अशी अवस्था आहे. तरी सुद्धा यांचा आनंद आहे. आपण त्यामध्ये आनंदात सहभागी होऊ शकतो. आत्ता कोणी समोर एखादं नाही, वर्तमानात असतो परमार्थ नेहमी. तर त्यामुळे तिथे आत्ता काय आहे का, आत्ता काही नाही आहे. मग त्यांनी उलट ते चटकन बाहेर आले, म्हणाले अरे आपल्याला ते खेळायला बसायचे ना, आपणच बाहेर आले म्हणाले. त्यांच्या लक्षात आलं आता काय होणार ह्याच्यातनं. कारण एकदा ह्या नाही म्हणल्या असल्या तर दुसरं कोणाचं मध्ये मग काय म्हणायचं, त्यांना विश्रांती मिळू दे, त्यांना कधी विश्रांती मिळत नाही, बरोबर आहे सगळं. पण इथं दंभाचा भाग नाही किंवा मी कोणीतरी महापुरुष आहे किंवा कोणी सत्पुरुष आहे आणि त्यामुळे अशा पातळीवर आणायचं नाही वगैरे, असलं काही नाही. ते स्वतःहूनच बाहेर आले. त्यांनाच अडचणीतून यांचं बाहेर काढलं. म्हणले माझं काय आहे, काय खेळायचं असलं तर आधीच खेळूया, मला एकदा झोप लागली म्हणजे माझं सांगता येत नाही म्हणले. अशा पद्धतीनं त्यांनाही सावरून यांनाही सावरून ते सरळ खेळायला जाऊन बसले. काय तासभर खेळले ते आले. त्यांना त्याच्या दृष्टीनं त्यांचं सरळ व्यवहार आहे. इथे जे दंभाचे परमार्थ आहेत आपल्याला कल्पना येत असेल बाहेर, की त्यामध्ये या गोष्टी इतक्या सरळपणाच्या नाही आहेत. दांभिकतेचंच परमार्थ आहे की काय, असं काय झालं, बुद्धिवादी जी पिढी आली किंवा जी वैज्ञानिकता आली तिच्यामध्ये देवावर विश्वास नसणं, अश्रद्धा असणं, असं का उत्पन्न झालं, तर दांभिक परमार्थामुळे झालं. खरं सांगायचं तर ज्या लोकांनी दांभिक परमार्थ केले त्यांच्यामुळं हे खरं नसतं. त्यांना माहिती आहे हे खरं नसतं. हे ह्याच्यात सांगायचं असतं, प्रवचनात सांगायचं असतं, बोलायचं असतं, अमक्याचं असतं, हे प्रत्यक्ष व्यवहारात काही त्यातलं करायचं नसतं, नाही काही करत नाहीत, असं जे दिसून आलं तिथे त्यांची श्रद्धा त्याच्यावरची गेली, असं झालेलं आहे. म्हणजे मुळात हे जे वाक्य आहे ते त्याच्याशी संबंधित आहे. आपण सगळ्या बाजूने यांच्याकडे पाहिलं तरी चालेल की हे असं दंभ जेव्हा परमार्थात शिरला त्यावेळेस ते म्हणतात काय की त्यांचा मग कृष्णमूर्ती तेच म्हणायचे ना की तुम्ही 3 तास एंटरटेनमेंटच असेल तर ती एंटरटेनमेंट सिनेमात सुद्धा होईल, सिरियलमध्ये सुद्धा होईल आणि ती प्रवचनात सुद्धा होईल. प्रवचन हा जर परमार्थ असेल तर तो बदलत असला पाहिजे, ते श्रोत्यांवर परिणाम करीत असला पाहिजे, त्यांना आत्मदर्शनाला प्रवृत्त करीत असला पाहिजे, ते त्या दृष्टीने ऐकत असली पाहिजेत, असं सगळं आहे ना. मग असं जर असेल की माणसं नामाला लागली पाहिजेत, काय त्या साधनाला लागली पाहिजेत, असं होत असेल तर हे स्वरूप वेगळं आहे. नाहीतर ह्याचं आणि
आणि त्याचं याच्यामध्ये स्वरूपात काही फरक नाही असं त्यांनी ते स्पष्टच होते म्हणून स्पष्ट मांडलं. तर ह्याच्यामध्ये हिपोक्रसी आली, ऐकणाऱ्यांच्याकडून आली आणि सांगणाऱ्यांकडून आली, या दोन्ही गोष्टीने. मग परमार्थामध्ये जे देवगुरु साधन अनुभव जे गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रामाणिक असणं. अनुभव आला नाही तर अनुभव आला नाही म्हणा. उगाच आता मला काहीतरी वाटायला लागले, हो मला पण थोडंसं व्हायला लागले तसं काहीतरी, तसलं काहीतरी होत नाही, काय होत नसेल तर नाही म्हणा सरळ, मला काही झालेलं नाही. तुम्हाला काय अनुभव वगैरे आला काय असलं अनुभव काय नाही आला, सरळ स्वच्छ म्हणावं. त्यामुळे एखाद्या वेळेला अनुभव खरा येण्याची शक्यता आहे. पण असं जर मी म्हणायला लागलो तर उगाच 4 माणसं माझ्यावरती गोळा होतील आणि फुकट आणखीन मला पुढचा अनुभव आला म्हणून सांगावं लागेल कुठे, म्हणजे आधी आलेलाच नाहीये त्यात आणि त्याच्या पुढचा आला. कारण लोक म्हणणार ते बरेच दिवस याच अनुभवावर दिसत आहेत, पहिलीतच दिसत आहेत अजूनही, मग त्यांना तर दुसरीच जागा गेलो म्हणून सांगणं भाग आलं. कशामुळे आलं ते पहिल्या दंबामुळे आलं, मी पहिलीतच नव्हतो की नाही. सरळ आपलं म्हणलेलं बरोबर, मला मी बाजून पहिली पास झालो नाही, मला काही कुठला अनुभव आला नाही, चालेल ते बरं की मला काय अनुभव नाहीये असं म्हणणं म्हणजे त्यातला दंभ बाजूला करणं आहे. त्यामुळं खरा परमार्थ आपल्याला गवसण्याची शक्यता आहे. तेव्हा अनुभव असो, साधन असो, गुरु असो, काय असेल ते, या सगळ्या बाबतीत एकमेव संबंध आहे आणि तो म्हणजे खरेपणाचा आहे. मग त्याबद्दल आदर असेल तर खरा आदर, प्रेम असेल तर खरं प्रेम, भाव असेल तर खरा भाव, प्रगती असेल तर खरी प्रगती. किती गोष्टी आहेत अशा, प्रत्येक गोष्टीत खरेपणा आहे. तो दाखवला तर खरा परमार्थ आहे, तो नाही दाखवला तर प्रपंचाचं काम झालं लगेच. ते यातलं कुठलंही आदर, प्रापंचिक आदर असतोच की. मनुष्य वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडतो, आपल्याला माहिती आहे. आता वडीलधारे आहेत म्हणून पडतो, आदर वगैरे असेलच असं सांगता येत नाही. ते खरं मनापासून असेल पडणं वेगळं, ते वेगळं, आणि वयाने आहेत म्हणून पडणं वेगळं. कारण इथे काय, इथे सगळं खरं प्लस खोटं सांगितलं तसं आहे सगळं इथे, त्यामुळे त्या पद्धतीने राहावं लागतंय. इकडं मात्र लहानाच्या पायासुद्धा पडतो मनुष्य, वयाचा संबंध नाही आहे, आदराचा संबंध आहे. त्यामुळे आणि तो खरा आहे, ती खरंच लहान असू दे पण त्याच्याबद्दल खरा आदर आहे आणि म्हणून तो पाया पडतो. म्हणजे जे आदर आहे तो खरा आहे, प्रेम असेल तर खरं आहे, किंवा भाव असेल, एखाद्याला भाव असतो तर भाव खरा असेल तर खराच आहे. भाव हवाच आहे, परमार्थामध्ये भावाची गरजच आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. पण तो खरा असेल तर आहे, नसेल तर मला काही आलेलं नाही, हो की नाही. उगाच आपल्याला डोळ्यात पाणी आणण्यात काय अर्थ आहे नाही का. ते ती इकडं प्रपंचात सगळं असलं चालतं काय. आता प्रपंचाचं सांगा नाही, प्रपंचात खरं खोटं सगळं रडावं लागतं की नाही मला सांग. खरं असायला मिळत नाही, खरं रडायला मिळत नाही, काही प्रपंचात खरं करायला मिळत नाही. ते बाकीचे काय करतात त्याप्रमाणे करावं लागतं, असं आहे की नाही प्रपंचामध्ये. आणि त्यात सुद्धा शक्यतो ते प्रपंचातलं दंभाचं असण्यातच मजा आहे. सगळी प्रपंचाची मजाच त्याच्यामध्ये आहे, बघितलं मी एकंदरीत. म्हणून ते म्हणजे भाजी नाही करता आली की अलीकडे म्हणतात नाही, पुदिन्याचा पाला वगैरे आणायचा त्याच्यावर टाकायचा, भातावरच आपला भात, त्याच्यात पुदिन्याचा, लाईट त्यावेळेला कमी करायचे जरा, आणि ग्रीन राईस म्हणून वाढायचं. तो 10 रुपयाचे 50 रुपये देऊन खातो. दोघी एकमेकांना काय करतात आनंद होतो कोण आठव. मला काय ते रेसिपीतलं वगैरे काय कळत नाही बरं का, तरी पण सांगतो. साधा आपलं पुदिना किंवा कसा तरी पाला आणायचा, कापायचा, बकडेनं भाताच्या भोवती फिरवायचा, असं म्हणतात बा. आणि त्यावेळेला लाईट कमी ठेवायची, म्हणजे त्याला खरं कळत नाही काय केले ते हिरवं दिसतच ते, त्यामुळे ते ग्रीन राईस म्हणतात त्याला, असं ऐकतो. तर हे अशा तऱ्हेचं प्रपंचाचं स्वरूप आहे. काही नाही, ते मूळ सगळी वस्तू 10 रुपये सुद्धा नाही, तर तो 50 रुपये देऊन ग्रीन राईस खायला म्हणून सांगतो. तोही सांगतो बाकीचे हो का कुठे आलंच पुढचं काम सगळं, ते पुढचं सगळं माहिती आहे. तेव्हा हे सगळं असं प्रपंचात चालेल. मला ह्याच्यावर एक आठवण झाली होती, वेळ संपल्या पण आठवण झाली. कोकणात लग्नाच्या वेळेला ठरवताना बरं का एकदम की तिकडे पूर्वीच्या काळामध्ये, आता फार इतकं महत्व राहिले आपण अगदी ते याच्यावर आलो मोबाईल, त्यामुळे काय कनेक्टिव्हिटी एकदम टॉप सध्या, काय प्रश्नच नाही. मोबाईल बंद करावण्याची वेळ ती लावायची बाहेर आपल्याला, तर इतकी कनेक्टिव्हिटी आहे. तर त्यावेळेला हे नव्हतं, तेव्हा पोस्ट हा एवढा एकमेव एक मोठा विषय असायचा की खेड्यामध्ये आपल्या गावात जवळपास 25 एखादा पोस्ट असायचं. ते स्थळाची माहिती सांगताना सुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे मला ते लहानपणचे हे आठवतं त्यावेळेचं वर्णन त्यांचं केलं की दारात पोस्ट ते म्हणले, आणि हिने चौकशी केली नाही दारात पोस्ट, आणि नंतर ती सगळं झालं आणि लग्न झालं आणि दारात ती मुलगी गेली बघायला. तर त्या काळात असलं काही नव्हतं, व्हेरीफाय करावं वगैरे असलं काही नव्हतं. म्हणजे आता व्हेरीफाय करून काय तसं होतं असं नाही म्हणतो, पण काय प्रॉब्लेम राहतो. पण त्या काळातली मजा सांगतो की त्या काळात त्यांना ते दारात पोस्ट म्हणून खरोखरच ते लग्न केलं. आणि इतकी मोठी आहे ना, म्हणजे आजच्या काळात तार यायची वगैरे यायचं, मग ते संपर्काचं माध्यम होतं, ते असं ते पोस्टाचं फार महात्म्य होतं तेव्हा. ते दारात पोस्ट ते नंतर त्याने बाहेर गेले तरी विचारले एकदा की ते दारात, ते काय दारात तर काही दिसत झाडे बिडे सगळे इकडे तिकडे, कुठे दारात काय
तिने ते दारातून रस्ता जात होता. तू सांगितलं की दारा म्हणजे ह्या काय सूर्य इथून हे पोस्ट आहे रस्ता रस्ता पोस्टाचा रस्ता दारातून जातो, पोस्ट दारात नाहीये. प्रपंचाचं काम असं आहे म्हणजे ही घडलेली घटना अजूनही पूर्ण आहे सांगितलं. पण हे दारातलं पोस्ट माझ्या तेव्हापासून लक्षात राहिले की दारात पोस्ट तर कुठे पोस्ट म्हणून विचारलं तिने एकदा घरात. तर ती म्हणजे हा आहे सुंदर. तिथून पुढे असा गेला की होय म्हणजे कुठे तिथे गेली काय ते कुठे आहे तिथे गेली काय म्हणजे तो तिथून 1.5 मैल अंतरावर म्हणजे तुला वाजले होते. पण परमार्थात असले काही नाही, असलं तर दारात नसलं तर नाही. प्रपंचाचे प्रपंचात परमार्थाचं परमार्थ फक्त इकडचे तिकडे गेले म्हणजे जरा घोटाळा होतो. या सवयी अशा असल्यामुळं आपल्याला हे जमत नाही. परमार्थामध्ये दंभ नसण्याची ही उत्तम उदाहरण आहेत. भाऊसाहेबांसारखं उदाहरण, तात्यासाहेबांसारखं उदाहरण. जी मंडळी आहे ते आहे म्हणणार हे सगळे संत मंडळींच्याकडे गेलात तर आपल्याला हे आढळून येईल प्रत्यक्षात की अशा तऱ्हेचं जी स्थिती आत आहे ती स्थिती बाहेर सांगतील, नसल्यावर सांगणार नाहीत की नाही. तेव्हा एक वेळ महाराजांनी म्हणलेलं आपण शेवटचं लक्षात ठेवलं तरी चालेल आणि आपली वेळ संपली आपण थांबूया. ही एक वेळ म्हणाले न केलेलं परवडलं पण दंभानं करणं नको म्हटले. तर परमार्थात एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल की एक वेळ न केलेलं परवडलं, होत नसलं तर नाही होतोय म्हणलेलं परवडलं. कारण परमार्थात थेट स्वच्छ शुद्ध संबंध आहे. तर त्यामध्ये आपल्याला होत नसेल तर नाही झालं असं म्हटलेलं परवडलं. पण झालंय म्हणण्यात अर्थ नाही न झालेलं असताना कट्टे फळ नाही जाणार. प्रपंचात ह्या असल्या गोष्टी फळ देतील हे सांगितलं असं. पण 10 रुपयाचं 50 रुपयाचं विकता येईल ग्रीन वेळेस म्हणून. पण इथं काही नाही चालत कारण इथे पुढे पाऊल पडतच नाही. त्यामुळे एक वेळ न कमी केलेलं परवडलं. अजिबात न केलेलं नाही पण कमी केलेलं आपण समजून घेऊ. अजिबात न केलेलं असं नाही, कमी केलेलं परवडलं पण मनापासून आणि खरं केलेलं परवडलं. मग ते साधन काय असेल ते असं आपलं जे कुठलं साधन असेल ते पण दंभाने नको, ते मनापासून करू. एवढं आपण जरी घेतलं तरी आजचं पुरतं काम झालं. सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा. सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा. संतांची पायी ठेवा देवा. संतांची पायी ठेवा मजला. संतांची पायी ठेवा. जगाची जे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी. जगाची जे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी. संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा. संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा. संतांची पायी देवा देवा. संतांची पायी ठेवा मजला. संतांची पायी ठेवा. भेदभावासी स्थान बोध कृपा ही समान. भेदभावासी स्थान बोध कृपा ही समान. संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा. संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा. संतांची पायी ठेवा देवा. संतांची पायी ठेवा मजला. संतांची पायी ठेवा. संत खेती सांभाळून प्रेम वर्षाव करून. संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून. देव सगुण पहावा ऐसे